जोपर्यंत तो गोडवा सहज योगांच्या मध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल? अहो, असे लेक्चर देणारे, भाषण देणारे, आणखी लोकांना बाता सांगणारे पुष्कळ आहेत आपल्या देशात. तर अगदी पेव फुटलं या लोकांचं, गल्लोगल्ली बसले. तुम्हाला पाहिजे तर वाटेल तितके पुण्याला सुद्धा मिळतील. पण त्यांनी काय तृप्ती होते का आपली? सगळं खोटं आहे ते, वरपांगी. तेव्हा हृदयातनं प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं असं पुष्कळ आम्हाला पत्र येतं की माताजी आमच्या हृदयातनं प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते? अहो, तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एक लहानशा गोष्टीवरनं सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकांबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायची. फार कठीण काम, फारच कठीण. त्यांना लिहायचं की बघा, मला तुमची फार आठवण येते, कारण तुम्ही किती थोर आहात. नसले तरी चालतील, पण म्हणायला काय हरकत नाही. आणि मला फार बरं वाटेल तर तुम्ही माझ्या पत्राचं उत्तर पाठवाल तर. करून बघा जमतं का, कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेलं आहे. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा चांगलं पत्र आलं ना, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून, हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवायचं अशा लोकांना ज्यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतं, पण सहयोगी आहे. पहिल्यांदा सहयोगावर सुरू करायचं. सहयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही पत्र लिहू लागाल तर परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच की ज्याच्यातनं तुमचा तो जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर 100 पत्र लिहिली तर एक पत्र असं निघेलच ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला असेल. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलं ते आपणही करतो, केलंय ना, मग कशाला त्याच्या रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत कारण आपलं खरोखर प्रेमाची कल्पना आणि व्याख्या नाही. आपलं मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे, नारी लोकांचा, म्हणजे 2च तऱ्हेच्या बायका आपल्या देशात आहेत. तिसरी तरा मला दिसत नाही, दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त, आणि दुसरी म्हणजे सहन करणारी. मध्ये मत काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तोडवली जाणार. म्हणे जमलं तर सूत नाही तर भूत. अधोमत नसतात. त्यामुळे काय आहे की एकंदर समाज अत्यंत विक्षिप्त झालेला आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घोटत जाणार आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जातात. त्यामुळे तुम्ही अजाणता एका फार मोठ्या महान पापामध्ये पडत आहात. आणि ते पाप म्हणजे असं की एक दुसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही.